केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली। मान्सून दक्षिण भारतातून हळूहळू वर सरकत लवकरच महाराष्ट्रासह देशाच्या इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आजपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। मात्र हा मान्सून नसून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी या राज्यभरात कोसळतील। किमान 10 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत शेतीतील पेरण्या न करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। तिथे धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्याला वादळी पावसाने तडाखा दिला। वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडली तर जिल्हा परिषद शाळेवरचे पत्रे उडून गेले। शाळेचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे आता प्रशासनाने शाळेची नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी मुख्याध्यापक आणि सरपंचांनी केली आहे। शाळेच्या 6 ते 7 खोल्यावरच्या पत्रे आणि भिंती ह्या पडलेल्या आहेत। वादळ वाऱ्याची तीव्रता एवढी होती की मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत। वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या शाळेच्या खोल्या खूप जुन्या आहेत, त्या नवीन मिळाव्यात। शाळेवर पाणी आलो तर 4-5 रूमचे पत्रे पूर्ण उडून गेले आहेत। एकदम जुनी इमारत असल्यामुळे शाळेवर काही एक बी पत्रा काही राहिलेला नाही। अतिशय दुरावस्था झाली आहे। तरी प्रशासनाला एवढंच माझं सांगणं की जून शाळा भरण्यापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात, अगर नवीन इमारत बांधण्यात यावी। नाशिकच्या मनमाडमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पावसामुळे खाजगी बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आणि साठवून ठेवलेला मका भिजला। शेकडो क्विंटल मका पावसात भिजला। त्यामुळे व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीटही झाली। वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या, तर शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येणार आहे। बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। होळ, सदोवाची वाडी, वडगाव, निंबाळकर, निंबूसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यानं मोठं नुकसान झालं। भाजीपाला पिकांसह फळबागा जमीनदोस्त झाल्या। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी नुकसानाची पाहणी केली। सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्यानं आम्ही लवकरच आंदोलन करणार असल्याचं योगेंद्र पवार यावेळी म्हणाले।